मी नेहमी सांगत असतो की मी किंवा हे विद्यार्थी आम्ही फक्त 1% प्रयत्न करतो हे अभ्यासाचं किंवा मी शिकवण्याचं. 1% प्रयत्न असतो, 99% काम ज्ञानोबरायांच्या समाधीवर डोकं ठेवल्याने होतं. ही ज्ञानोबरायांची कृपा आहे. आता हे काय आहे, फिरता सप्ताह मी करत असतो याच्यासाठी की या मुलांना म्हणजे हे गोरे भेटवणं चालू आहे. हे काय गोरे यांची स्टेज डेअरिंग वाढते. आणि आता या ठिकाणी आमचे अनिल महाराज उबाळे, सदानंद महाराज उबाळे तर लहान असताना संस्थेत होते, मग त्यावेळेस असं फिरता सप्ताह करायचो आम्ही. 2012 केला होता त्यावेळेस. पुंडलिक महाराज जाधव ते कीर्तन असायचे, अनिल वाजवायला मस्त. तर त्यावेळेस मग कसं की ते स्टेज डेअरिंग वाढता मग हे होऊन जात असं. तर तसं याच्यासाठी हे मुलांचं चालू आहे कार्यक्रम. सुनील महाराज हे आपल्याकडे संस्थेत होते. तर असं खूप छान प्रकारे या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला खूप आनंद वाटला. आणि आमच्या संस्थेचे लेकरच असेल खूप निखालस. आता तुम्ही हे जे महाराज मंडळी पाहिले असेल किती त्यांना काही बोललं. कालच अनिलच्या पप्पांनी सांगितलं तुकाराम महाराजांनी की म्हणे लेकर असेल की ते कोणी काही म्हणलं तर लगेच सोडून द्यायचं, आपलं धरायचं, कोणाच्या नांदी लागत नाही, काही नाही. म्हणजे एक निखालसपणा जो आहे ते लहानपणापासूनच संस्थेत कसं आहे की बाकी इतर संस्थेत मृदंग कीर्तन गायन शिकवतात, पण आपल्या संस्थेमध्ये सकाळी योगासन, प्राणायाम, जप, त्राटक, ध्यान. तर जप, ध्यान आणि ओंकार गुंजन हे केल्याने आपली आध्यात्मिक शक्ती, आध्यात्मिक उन्नती होते आणि एकदम एकाग्रता वाढून जे त्राटकने एकाग्रता वाढते, संयम वाढतो आणि त्याच्यामुळे जी उन्नती होते तर ती मग नुसतं मृदंग कीर्तन गायनाने नाही होत. त्याला काहीतरी जप लागतो, नामस्मरण भगवंताचं लागतं. ते आपण संस्थेमध्ये पहिला आम्ही उठल्याबरोबर आमचं काय असतं, आंघोळ आणि जप, त्याच्यानंतर बाकीचे नियम असतात. तर याच्यामुळे हे निखालसपणा त्यांच्यामध्ये म्हणजे असं कोणाला भांडण करणं किंवा असे लहानपणापासूनच हे संस्कार 2009 पासून जी संस्था आहे त्यावेळेचे पुंडलिक महाराज जाधव ते आता जोग महाराज संस्थेत शिक्षक म्हणून आहेत. ते आपल्या काय निरखेडचे. तर असे अनेक विद्यार्थी माऊलीच्या कृपेने तयार होतात. आपण काही नाही. मी नेहमी सांगत असतो की मी किंवा हे विद्यार्थी आम्ही फक्त 1% प्रयत्न करतो हे अभ्यासाचं किंवा मी शिकवण्याचं. 1% प्रयत्न असतो, 99% काम ज्ञानोबरायांच्या समाधीवर डोकं ठेवल्याने होतं. ही ज्ञानोबरायांची कृपा आहे. तुमच्या गावचे आमचे नवनाथ महाराज आपल्या संस्थेवर येत असतात. 4 वर्ष त्यांनी पूर्ण केलेली आहेत. आणि किती साधू वृत्ती. समजा आळंदीला विद्यार्थी पाठवा आणि ज्यांचे आळंदीला पाठवू शकत नाही त्यांनी आमच्या सदानंद महाराजांकडे पाठवा. कारण दरवर्षी मला माहिती नव्हतं आणि त्यांनी सांगितलं अनिल महाराजांनी खूप सुंदर या ठिकाणी शिबिराचे आयोजन असतं उन्हाळ्यामध्ये. आणि काय असतं की आता हे पोरं जे बाहेर फिरतात 1 महिना म्हणा किंवा उन्हाळ्यामध्ये जर शिबिरात राहिले, यांना एकदा जर संस्कार लागले ना तर मग हे आयुष्य सुटत नाही.